रामकृष्ण हरे. सज्जन हो, नाथ षष्ठीच्या निमित्ताने समाज सुधारक एकनाथ या विषयावर आजचा हा आपला भाग सादर करीत आहे. नाथ महाराज हे एक नाथ होते म्हणून ते सनाथ होते. आम्ही तुम्ही अनेक नाथ आहोत म्हणून अनाथ आहोत. आमचा नाथ रोज रोज बदलतो. रविवार आला की जय खंडेराय, सोमवार आला की हर हर महादेव, सगळ्या वारी आपले नाथ बदलतात. नाथ महाराज एक नाथ होते आणि म्हणून ते सनाथ होते. आम्ही तुम्ही अनेक नाथ आहोत म्हणून अनाथ आहोत. तेव्हा एक नाथ, एक निष्ठा परमार्थामध्ये फार महत्त्वाची आहे आणि ती नाथामध्ये होते आणि म्हणून त्यांचं नावच मुळात एकनाथ. त्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा आपण या आजच्या त्यांच्या षष्ठीच्या निमित्ताने घेणार आहोत. जन्म त्यांचा ब्राह्मण कुळामध्ये पैठण येथे झाला. मरोन गेले शिशुपणे माय बाप, म्हणून झाला पोर काय एकनाथ. पिता महिने सांभाळत दिय केला, कडे खांदी घेऊन वाढवेला. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपलं. आजोबा आणि आजीने त्यांचा प्रतिपाळ केला. पुढे त्यांना दौलताबादला जनार्दन स्वामी तत्त्वज्ञ आहेत, ज्ञानी आहेत, ते सगुण साक्षात्कारी आहेत अशी माहिती मिळाली आणि नाथ महाराज दौलताबादला गेले. श्री संताच्या माथाचरणावरी साष्टांग दंडवत घातला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि सांगितलं, महाराज मी माझं नाव नाथ आहे, एकनाथ आहे वगैरे. म्हणले, बाळ कुठला तो? म्हणजे पैठणचा आहे. कशाला आला माझ्याकडे? म्हणले, मला ब्रह्मज्ञान शिकायचं आहे, तत्त्वज्ञान शिकायचं आहे, मला तुम्ही अनुग्रह द्या. तेव्हा जनार्दन स्वामींनी सांगितलं, बाळ निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केल्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान पचत नाही, समजतही नाही. त्यामुळे तुला योग्यता प्राप्त होईपर्यंत सेवा करावी लागेल आणि निष्काम सेवा आणि निष्काम सेवेने उपासनेने चित्तशुद्ध झालं की मग मी तुला अनुग्रह देईल, मग मी तुला ब्रह्मज्ञान सांगेल, तत्त्वज्ञान सांगेल. चालेल म्हणाले. तेथ सेवा हा दारवंट, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानाच्या गाभाऱ्यात शिरण्यासाठी महाद्वार आहे सेवा. सेवा परमो धर्म. नाथ महाराजांनी त्यांची सेवा स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं, तू मी सांगेल ते काम करायचं, सोपवलेलं काम करायचं. तुझी योग्यता तुला प्राप्त झाली की मी तुला अनुग्रह देईल. नाथ महाराजांनी होकार दिला. सेवेला सुरुवात झाली. त्यांनी नाथावर काम सोपवलं की जो दिवसभरातला जो हिशोब आहे, भाजीपाल्याचा असेल, किराणा असेल, जे काय असेल ते रात्री सगळा हिशोब लिहून काढायचा. म्हणलं ठीक आहे. एके दिवशी असं झालं की तो काही केल्या हिशोब जुळेना. रात्री 12-1 वाजला तरी नाथ महाराज त्या चिमणी असते ना, त्या कंदील पूर्वी किंवा चिमणी असायची, तेलाची चिमणी, तर ते गणित सोडीतच होते. एक पैशाचा हिशोब काय जुळेना काही केल्या. 12-1 वाजला. तेव्हा जनार्दन स्वामींनी पाहिलं की अरे हा एकाग्र झाला आहे, असू द्या काय हरकत नाही, एकाग्रता भंग करायला नको, म्हणून त्यांनी त्याची एकाग्रता भंग केली नाही. पण सकाळी 3-4 वाजता त्या हिशोबाचा 1 पैसा सापडला, हिशोब जुळला. नाथ महाराज नाचायलाच लागले, सापडला सापडला. तेव्हा जनार्दन स्वामी ते आवाज ऐकून गेले. म्हणले, काय नाथ, काय सापडला? म्हणले, पैसा सापडला. कुठं सापडला? म्हणले, हिशोबामध्ये तो सापडत नव्हता, मेळ लागत नव्हता आणि तो बरोबर जुळला हिशोब आणि तो सापडला म्हणाले. जनार्दन स्वामी अचंबित झाले. अरे पैशाचा हिशोब सापडल्यानंतर जर हा मुलगा एवढा आनंदी होतो
याला जर तत्त्वज्ञान निज आत्मज्ञान जर झालं आणि याचं जर सत्व सापडलं, परमात्म्याची प्राप्ती झाली, तर हा केवढा आनंदी होईल. आणि मग जनार्दन स्वामींना वाटलं की हां, आता हा पात्र झालेला आहे. मग त्यांनी नाथाला सांगितलं, म्हणले आता तू पात्र झालेला आहेस. त्याला अनुग्रह दिला, तत्त्वज्ञान सांगितलं, पूर्णपणे त्याला ज्ञान शिकवलं आणि 5-6 वर्षामध्ये तो तयार झाला. वेदशास्त्र संपन्न होऊन गुरुची आज्ञा घेऊन पैठणला आला. आणि पैठणमध्ये आल्यानंतर ते तत्त्वज्ञान व्यवहारात पण वापरता आलं पाहिजे ना. नाही तर मग लोक निंदा करतात, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, असं करून लोक हटाळणी करतात. तसं होऊ नये म्हणून नाथ महाराज जेव्हा पैठणला आले तेव्हा पैठणला ते गोदावरीचं स्नान करायचे. एक तांब्या भरून देवपूजासाठी गंगेतलं पाणी घेऊन जायचे आणि तसं रोजचा नित्यनियम त्यांचा असायचा. तर तिथे काय झालं की एक हरिजनाचं मूल त्या वाळवंटामध्ये, तापलेली वाळू, पायात काही नाही आणि पाय पोळत आहे, थैथै नाचतं आहे, आक्रोश करतं आहे. ते नाथांनी पाहिलं, अरे म्हटले या पोराचे पाय पोळत आहेत. ते एका तांब्या हातातून पळपळ गेले आणि एका हातात कडेवर त्या मुलाला घेतलं आणि घरी नेऊन सोडलं. हे त्या प्रस्थापित लोकांनी पाहिलं. ते जे सनातनी जे अनेक जे शास्त्री पंडित होते ना, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सगळ्या गावाभर बोभाट केला की नाथांनी त्या हरिजनाचं पोरगं कडेवर घेतलं. हा अस्पृश्य झालेला आहे, हा अस्पृश्यांनासुद्धा कडेवर घेतो. आणि मग काय हो, बहिष्कार. तेव्हा बहिष्कार हे त्यांना पुरस्कार ठरायचे आणि त्यांची वाटचाल पुढे चालली. हे जेवढे लोक असे होते ना, तर त्याच्या विरोधी पवायचं एकनाथ महाराज करत होते. म्हणजे प्रवाहाच्या विरोधी ते जायचे. लोक असे म्हणायचे, मग ते विरोधी जायचं. आणि म्हणून त्या हरिजनाच्या मुलाला कडेवर घेऊन पहिला प्रयोग केला. याला म्हणतात समाजसुधारक. झालं. मग दुसरा प्रकार, चांडाळ चौकडी, त्या ओट्यावर बसायची. नाथ महाराज म्हणाले शांती ब्रह्म, राग येत नाही म्हणतात. एक मुसलमान होता, म्हणला कसा राग येत नाही, मी पाहतो. पैज लागली इतळांची त्यांची, 100 रुपयाची पैज लागली. त्यांनी पानं आणले आणि पानं खाऊन नाथांच्या अंगावर थोकू, म्हणला कसं राग येत नाही बघू. झालं. नाथ महाराज आंघोळ करून जेव्हा परत येत होते, हा पान खाऊन नाथांच्या अंगावर थुंकला. नाथाने ते पाणी ओतून दिलं, परत गेले, आंघोळ केली, परत आले, परत थुंकला 100 वेळा. पार त्याचा थुंका कोरडा पडली त्याच्या तोंडामध्ये. आणि नाथ महाराज जेव्हा 100व्या वेळी आले तेव्हा याने दंडवत घातला. महाराज म्हणले क्षमा करा, क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही खरंच शांती ब्रह्म आहात. माझ्या तोंडामध्ये कोरड पडली तरी तुम्हाला राग येत नाही म्हणाले. काय तुमची शांती आहे, खरोखर तुमच्या शांतीला माझा नमस्कार असो, मला क्षमा करा. म्हणजे क्षमा विमा काही नाही. अरे तू 100 वेळा थुंकला म्हणून तर मला 100 आंघोळी घाडल्या, तू माझा गुरु आहेस. अरे बापरे. म्हणजे नाही महाराज, तुम्ही मला वरदहस्त द्या आणि माझा उद्धार करा. नाथांनी त्याचाही उद्धार केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. त्यालाही कृपा केली आणि त्यालाही मुक्त केलं. असे ते एकनाथ महाराज, असे ते समाजसुधारक. हा दुसरा प्रकार की तो मुसलमान होता, पहिला हरिजनाचं मूल होतं. असे नाथ महाराज म्हणजे ते खरे समाजसुधारक. हां. तिसरा प्रकार जो होता तर तो होता अनेक कावडी यात्रेकरू कावडी घेऊन रामेश्वरला चालले होते. काशीच्या गंगेची कावड घेऊन रामेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने ते पायी चालले होते. त्यात नाथ महाराजांची पण कावड होती, नाथ महाराजही चालले होते. जाता 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 ऊन पडलेलं आहे, पायात काही नाही, उपवास धरलेले आहेत आणि तरी हर हर महादेव गर्जना चाललेली आहे. चालली एका पुढे एक चाललेली आहे. आणि झालं. भगवान शंभो आणि पार्वती आकाशविहार करत होते आपल्या पुष्पक विमानामधून. पार्वतीने हे खाली पाहिलं तरी हे हर हर महादेव काय म्हणतायत, पायात काही नाही, उपवास धरलेले आहेत, ऊन तापतंय, तळपतोय सूर्य. तेव्हा पार्वती भगवान शंकराला म्हणते, भगवान बघा हे तुमचे महान भक्त तुमचे जयघोष करतायत, पायात काही नाही, उपवास धरलेत
आणि आता रामेश्वरपर्यंत तुम्हाला ते जाणार आहेत पाणी घालायला, म्हणजे तुमच्या पिंडीवर. हां, तर इतक्या लांब जाईपर्यंत तुम्ही यांना इथंच दर्शन द्या ना, बिचाऱ्यांना आनंद होईल, पुढचे कष्ट वाचतील. भगवान शंकर म्हणले, तुला नाही कळत? अरे हे सगळे दिसतात ना, हे सगळे माझे भक्त आहेत असं समजू नकोस. यांना खरं तत्त्व कळलं आहे किंवा हे खरंच भाविक आहेत असं नको. गीता माहिती आहे ना? म्हणले हो ना. चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. या ज्ञानी नाही आहेत फार क्वचित. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. तत्वतः जाणणारा यात एखादाच असू शकतो. ते म्हणले नाही नाही, पण मला नाही हे पटत. नाही पटत तर म्हणले आपण परीक्षा घेऊ, प्रात्यक्षिक करू. म्हणजे काय करायचं? म्हणले मी होतो गाढव आणि तो काही काढीन. मी आपला तडफडत पडतो तिथं आणि तो त्या लोकांना विनंती कर की गाढवाला पाणी पाजावं, मरायला लागले, फार तृषाक्रांत झाले, बघ कोणी गाढवाला पाणी पाजते का. कोणाला जीवदया कळाली किंवा सर्वात परमात्मा असतो किती लोकांना कळला आहे हे तो लगेच समजेल, कोण ज्ञानी आहे, कोण अज्ञानी आहे, कोण भाविक आहे. पार्वती म्हणले हां ठीक आहे करू म्हणा. हे झाली कैकाडीन आणि भगवान शंकर झाले गाढव. रस्त्याला पडले, तडफड, हातपाय घोडीत, तोंडावाटा फेस चालला आहे. आणि कैकाडीन म्हणते, ओ महाराज, अहो हे माझं गाढव मरायला लागले व तडफडतंय, हे मरण हो. थोड्या वेळात जर पाणी नाही मिळालं तर थोडं पाणी पाजा, याला त्या कावडीतलं थोडं पाणी पाजा हो. लोक म्हणले कैकाडी म्हणजे गंगेचं पाणी गाढवाला? एवढे गाढव आहेत काय आम्ही? हे चला पुढे, हर हर महादेव चला. अनेकाला विनंती करते, अहो महाराज जीवदया म्हणतात ना, अहो तुम्ही शास्त्र बिस्त्र ऐकलं असेल ना. म्हणाले गाढव मरायला लागले हो, जरा थोडं पाणी पाजा. हे आम्ही काय एवढे गाढव आहेत काय? गंगेचं पाणी गाढवाला? ए चला पुढे, काय बघताय? हर हर महादेव. एका पुढे झुंडेच्या झुंडे चाललेले आहेत. नाथ महाराजांची कावड पाठीमागून येत होती. हरेचे या दासा हरे दाहे देशा, भाव जैसा तैसा हरी एक, हरी मुखी गाता हर पले चिंता. नाथांचाच अभंग आहे हरिपाठातला आणि हाच आपला मुख्य अभंगाचा विषय हा सगळा आहे. हरीचे आदासा हरिदाही दिशा. नाथ महाराज अभंग म्हणत म्हणत तिथे आले. त्या कैकाडीन बाईला विनंती करण्याच्या अगोदर कावड खाली आली. नाथांनी कावड खाली ठेवली, गाढवाला सावरून बसवलं. त्या कावडीतलं पाणी ओंजळीने त्या गाढवाच्या तोंडात ओतलं. गाढव असं नाथाकडे बघायला लागलं आणि ही कैकाडीनसुद्धा नाथाकडे बघायला लागली. म्हणले हा माणूस काय वेगळा दिसतोय. बाकीचे तत्त्वज्ञान सांगत होते, एकही त्याच्यामध्ये मनुष्य गाढवाला पाणी पाजायला तयार नाही. हा मात्र मला विनंती करण्याच्या अगोदरच किम कोमलम सज्जनस्य हृदयम कोमलम. सज्जन माणसाला धर्म करा असं सांगावं लागत नाही, उपकार करा असं सांगावं लागत नाही, त्याच्या हृदयातूनच ते असतं. नाथांच्या ते होतं. गाढवाला पाणी पाजलं. गाढवाने असं बघितलं, दुसरी ओंजळ पाजली. दोघं एकमेकाकडे पाहतेत. तिसरा माणूस कावडीवाला परत पाठीमागून येत होता. म्हणजे अरे काय हे पैठणचा एकनाथ ह्या बघा म्हणाले, हा काय माणूस मूर्ख आहे, हां गंगेचं पाणी गाढवाला पाजतो, काय गाढव माणूस आहे. तिसरा म्हणतो अरे जाऊ दे, मग तुला काय करायचं आहे, चला आपलं पुढे, हर हर महादेव. आलेत पुढं. तेव्हा तिसरी ओंजळ जेव्हा पाजली तेव्हा गाढवाने असं पाहिलं, कैकाडींनी चौघाकडे पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. म्हणले का हो तुम्ही कुठले आहेत? म्हणले मी पैठणचा आहे, मला नाथ म्हणतात. हो असं का? म्हणाले अनेक लोकांनी पाणी नाही पाजलं आणि तुम्ही गाढवाला मी सांगण्याच्या अगोदरच पाणी गाढवाला पाजताय. म्हणाले हे कसं काय तुम्हाला वाटलं की गाढवाला पाणी पाजावं गंगेचं म्हणून? तो म्हणला माई साहेब, या गाढवातही माझा रामेश्वर आहे. मी पाजलेलं पाणी रामेश्वरला पोचलं असं म्हणलं की ते गाढवातून रामेश्वर खरोखर प्रगट झाला. भगवान शंभू प्रगट झाले. हर हर महादेव. नाथ महाराजांनी हात जोडले आणि कैकाडीने सुद्धा नाथांकडे पाहून हात जोडले. म्हणले धन्य आहात, एवढा एकच पुरुष असा आहे. कश्चिन माम वेत्ती तत्वतः. तत्वतः भगवंताला जाणणारे क्वचितच असतात. मनुष्याणाम सहस्रेषु. भगवद्गीता पहा. तेव्हा
असे ते नाथ महाराज. हा 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 हा, गाढवाला पाणी पाजणारे. आणि त्यांची योग्यता जर पाहाल ना, 36 वर्ष भगवंताने नाथांच्या घरी काढले. हां, त्या 36 वर्षामध्ये पहिले 12 वर्ष विठ्ठलाचं नाम धारण करून कथा कीर्तनामध्ये नाथांना साथ केली. दुसरे 12 वर्ष श्रीखंड्याच्या रूपाने कावडीने पाणी भरणं आणि चंदन उघळून नाथाच्या पूजेला देणं. श्री एकनाथ सदणी माधवजी सर्व काम हे करीतो, घासी स्वकरे चंदन गंगेचे पाणी कावडी भरितो. श्रीखंड्याच्या रूपाने 12 वर्ष कावडीने पाणी भरलं. हा हा हा. आणि हे तिसरं जे आहे 12 वर्ष केशव हे नाम धारण करून भागवताचं श्रवण केलं नाथांकडून. शके 1521 फाल्गुन वद्य षष्टीस भजन कीर्तनाच्या गजरात गोदावरीमध्ये नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, एकनाथ महाराज की जय. असे ते समाज पुरुष, असे ते ब्रह्मज्ञानी, असे ते एकनाथ. असे एकनाथांचे जे सद्गुण आहेत ते थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. षष्ठीच्या निमित्ताने आपणा सर्वांना पुन्हा माझा मनापासून नमस्कार. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.